जिल्हा परिषदच्या धर्तीवर ग्रामसेवक भरतीमध्ये काल झालेला पेपर कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञान, मराठी JK, हिस्ट्री, मराठी व्याकरण, करंट अफेअरविषयी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळायला लागतील व नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर उपलब्ध होईल। तर मित्रांनो, उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, भारतातील ओबीसी चळवळ खालीलपैकी कोणत्या घटकामुळे प्रभावित झाली? तर भारतातील ओबीसी चळवळ ही खालीलपैकी मंडळ आयोग घटकामुळे प्रभावित झाली। एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे मित्रांनो, जिल्ह्यातील सरपंचाची पदे स्त्रियांसाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीने आरक्षित केली जातात? तर या ठिकाणी आळीपाळीने या पद्धतीने आरक्षित केली जातात। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते पद चुकीचे आहे? ते डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात। हे चुकीचे पद आहे, हे चुकीचे विधान आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, टिंबटिंबे हे जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष असतात। तर जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष असतात। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा मित्रांनो, प्लेग हा आजार टिंबटिंब या जीवाणूमुळे होतो। तर एअरसीनेट या पेस्टिस या जीवाणूमुळे प्लेग हा आजार होतो। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे मित्रांनो, प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत गर्भवती मातेला किती रुपये लाभ दिला जातो? तर 5,000 रुपये लाभ गर्भवती मातेला दिला जातो। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, .C उपचार पद्धती या टिंबटिंब रुग्णाकरता दिली जाते। क्षयरोग या रुग्णाकरता दिली जाते। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालील पर्यायी उत्तरातील गटाबाह्याची विषम जोडी कोणती? तर तलाव सारंग ही विषम जोडी आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे मित्रांनो, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा। मी काहीही चूक केली नव्हती पण तरीही तो माझ्यावर रागवला। तर संयुक्त वाक्य हा प्रकार होईल। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, डांगी ब्रीड हे मूळचे टिंबटिंब या राज्यातील आहे। तर महाराष्ट्र या राज्यातील डांगी ब्रीड हे मूळचे महाराष्ट्र या राज्यातील आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्राम पातळीवरील वार्षिक आखाड्यात समाविष्ट करण्याच्या कामाची निवड कोणामार्फत केली जाते? तर या ठिकाणी गट विकास अधिकारी यांच्यामार्फत निवड केली जाते। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहत आहोत आपण 12 नंबरचा, ठिबक सिंचन पद्धत वापरल्यामुळे पाण्याची कमीत कमी किती टक्के बचत होते? तर 25% कमीत कमी पाण्याची बचत होते। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे शासनाने विहित केलेल्या पुढीलपैकी कोणत्या वर्गात समाविष्ट केले जातात? तर लघु सिंचन प्रकल्प। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, पुढील वाक्यामधील विशेषण ओळखा। अंथरलेला लाल गाडीचा काय सुंदर दिसत होता? अंथरलेला लाल गालीचा काय सुंदर दिसत होता म्हणून सांगू अंथरलेला। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा। एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते। तर या ठिकाणी पूर्ण विरामचिन्ह येईल। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे मित्रांनो, योग्य पर्यायाची निवड करा। मी उद्या तुझ्याबरोबर येईल। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो, क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा। टिंबटिंब पैसे लपविले तर त्याने पैसे लपविले। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा। सुधाची नणंद आज आली तर स्त्रीलिंगी हा
वाक्याचा लिंग होईल? बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे मित्रांनो, योग्य शब्द वापरा. माझ्या घराजवळ टिंबटिंब आहे, तर माझ्या घराजवळ बाग आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालील पर्यायी उत्तरातील गटाबाह्याची विषम जोडी कोणती? तर तलाव सारंग ही विषम जोडी होईल. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे मित्रांनो, विविध पिकांच्या किमान किमतीची शिफारस कोण करते? तर केंद्रीय कृषी मंत्रालय करते. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या टिंबटिंब रोजी अस्तित्वात आल्या, तर या ठिकाणी 1 मे 1962 रोजी अस्तित्वात आल्या. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे मित्रांनो, ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्यासाठी उमेदवाराचे किमान वय असणे गरजेचे आहे, तर किमान 21 वय असणे गरजेचे आहे निवडून येण्यासाठी. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे मित्रांनो, जिल्हा परिषदेत प्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडून आलेले कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य किती असतात? 50 व 75 इतके सदस्य असतात. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, बेंडूक कोणत्या इंद्रियामार्फत श्वसन करतो? तर फुफ्फुस, त्वचा, फुफ्फुस अ व ब. तर या ठिकाणी फुफ्फुस व अ व ब या इंद्रियामार्फत श्वसन करतात. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 26 नंबरचा असा आहे मित्रांनो, ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो. आयडिओमीटर या उपकरणाचा वापर ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे मित्रांनो, माणसाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? माणसाच्या बाबतीत डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोणत्या ठिकाणाला खरेदीचा बाजार म्हणून ओळखले जाते? तर या ठिकाणी मागणीपेक्षा अधिक पुरवठा असतो, या ठिकाणाला खरेदीचा बाजार असे म्हणून ओळखले जाते. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे मित्रांनो, सर्वसाधारण सभेमध्ये काय समाविष्ट असते? सर्वसाधारण सभेमध्ये अनेक जिन्सी सहभाग समाविष्ट असतात. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, क्षपन अभिक्रिया होत असताना कोणते यश संयुक्त तयार होते? तर या ठिकाणी हायड्रोजन सल्फाइड संयुक्त यश तयार होते. डी हे ऑप्शन योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रामसेवक भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ भेटूया. नमस्कार.